जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। रिक्षा, टॅक्सी व परिवहन संवर्गातील इतर वाहनांना फिटनेस पासिंग विलंबासाठी प्रतिदिन 50 रुपये दंड लावण्यात आला होता। या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्य व बारामती दौंड इंदापूर ऑटो रिक्षा कृती समिती आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑटो रिक्षा संघटना बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने परिवहन कार्यालय बारामती येथे निषेध मोर्चाचे आयोजन केले होते। त्या आशयाची बातमी 7 मराठी न्यूजने प्रसिद्ध केली होती आणि आज अधिवेशनात माननीय मंत्री महोदय दादा भुसे यांनी या विषयावरती सविस्तर चर्चा करत हा दंड रद्द करण्यात आला आहे असे विधिमंडळात जाहीर केले। या विषयाचे परिपत्रक ही शासनाने जाहीर केले आहेत। त्याबद्दल राज्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांच्या वतीने आणि 7 मराठी न्यूज परिवाराकडूनही महाराष्ट्र सरकारचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद। मंत्री महोदय निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी आदी वाहनांच्या संदर्भामध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ₹50 एवढे विलंब शुल्क आकारण्यात येत होतं। अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला 50 रुपयाचं विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही। अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा, टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदनं प्राप्त झालेली होती। मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाराच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन 50 रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता। पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।